नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वाठार येथे जिल्हा परिषद शाळेत नवागतांचा प्रवेश उत्सव उत्साहात. वाठारतर्फे वडगाव तालुका हातकणंगले येथील कन्या विद्या मंदिर व केंद्रीय शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करत प्रवेश उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या लाजऱ्या बुजऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, गुलाब पुष्प, फुगे व विदूषकाच्या टोप्या देऊन ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. उद्याचा नवा भारत घडवणाऱ्या या बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रप्रमुख शिवराम मावची व संदीप दबडे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी सेवा फाउंडेशन, प्रकाश कांबळे फाउंडेशन आणि विजडम फाउंडेशन यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला सरपंच सचिन कांबळे, केंद्रप्रमुख शिवराम मावची, ग्रामपंचायत अधिकारी डी शिंदे, पत्रकार प्रकाश कांबळे, सेवा फाउंडेशनचे अशोक नंदी कुरळे, विजय माने, आनंदा भोरे, संदीप चौगले, चंद्रकांत शिर्के, संदीप दबडे, प्रकाश पाटील, राजू धोत्रे, नंदकुमार मराठे, भीमराव दबडे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष मोहसिन पोवाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत भोसले, उपाध्यक्ष सौ गायकवाड, सुजाता पाटील मॅडम, कोळी मॅडम, सूर्यवंशी मॅडम, गणेश आधळे यांच्यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. तसेच त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके आणि शूजचे वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. कन्या शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार शिंदे यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. राहुल जाधव यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. दुपारच्या सत्रात मध्यान्ह भोजनासह विद्यार्थ्यांना मिष्टान्न देण्यात आले. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेचा प्रवेश उत्सव सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे. सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.